Hello friends, today we are going to learn class 10th 1.5 his first flight part 3 remaining part of the story. So let's get started. His first flight. Then a monster's terror seized him and his heart stood still. Monsters means here shocking, धक्कादायक किंवा प्रचंड. एका प्रचंड भीतीने त्याच्या हृदयाचा ठोका चुकवला. ही कुड हिअर नथिंग. क्षणभर तो सुन्न झाला. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. द नेक्स्ट मुमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. पण पुढच्याच क्षणी त्याला जाणवले की त्याचे पंख हवेत पसरले आहेत. द वाइंड रश अगेन्स्ट हिज ब्रीस्ट फिदर्स, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. त्याच्या छातीवरील पिसांमध्ये, पोटाखाली आणि त्याच्या पंखाखाली वारे भरले आहे. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. त्याच्या पंखांच्या टोकांना वारा छेद देऊन जातोय असे त्याला वाटले. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ. मात्र आता त्याचा कपाळमोक्ष होणार नव्हता. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. तो हळूहळू हवेत तरंगू लागला. सोअरिंग मीन्स हेअर रायझिंग ऑर फ्लाइंग अपवर्ड्स इनटू द एअर. खूप वर उडत जाणे. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला भीती वाटत नव्हती. या वाक्याचा बघा आपल्याला क्वेश्चन टॅग करता येईल. तो कसा? ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. वॉज ही? ही जस्ट फेल्ट अ बीट डिझी. त्याला फक्त आता थोडीशी किंचित भोळ आल्यासारखी वाटत होती. डिझी मीन्स हिअर भोळ किंवा चक्कर येणे. देन ही फ्लॅप हिज विंग्ज. फ्लॅप मीन्स फडफडले अँड सोअर मीन्स झेप घेतली. वन्स अँड ही सोअर्ड अपवर्ड्स. मग त्याने आपले पंख फडफडले आणि वर झेप घेतली. गा 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 गाऊ कॉल आ. हिज मदर swooped past him, her wings making a loud noise. Swoop means हवेतून झेप घेणे. गा 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 गाऊ कॉल आ. पंखांचा फडफडाट करीत आई त्याच्याकडे झेपावली. ही answered her with another scream. त्यानेही तसाच आवाज करीत तिला प्रतिसाद दिला. Then his father flew over him screaming. त्याचे वडील कलकलाट करीत त्याच्या भोवती घिरट्या घालू लागले. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. त्याने बघितले की त्याचे दोघे भाऊ आणि बहिणीनेही त्याच्यापाशी झेप घेतली आणि डौलदार सुरकांड्या मारीत ते त्याच्या आजूबाजूला विहरू लागले. कर्वेटिंगचा इथे अर्थ होतो वळण घेत हवेत मारलेली डौलदार झेप. आणि बँकिंग म्हणजे फ्लाइंग विथ वन विंग हायर दॅन द अदर. वळताना एक बाजू वर करून जाणे. नेक्स्ट पॅरा. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डाइव्ह अँड सोअर अँड कर्व श्रीकिंग श्रीली. श्रीकिंग मीन्स मेकिंग अ लाऊड क्राय. आरोळी मारणे. आपल्याला उडता येत नव्हते हे तो पूर्णपणे विसरून गेला आणि सूर मारताना, भरारी घेताना आणि हवेत विहरताना स्वतःवर खुश होऊन कर्कश आवाजात आरोळी देऊ लागला. ही वॉज नियर द सी नाऊ, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन. तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोहोचला. समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेने त्याने झेप घेतली. He saw a vast green sea beneath him with little ridges moving over it, and he turned his beak sideways and cawed amusedly. Ridges means chain of hills, पर्वतांची रांग, and amusedly means pleasurely, displaying amusement, मौजेने किंवा गमतीने. खाली पसरलेला हिरवागार विशाल सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्याला दिसले आणि आपली चोच बाजूला वळवून त्याने आनंदाने चित्कार केला.
His parents and his brothers and sister and landed on this green flooring ahead of him. त्याचे आई वडील आणि भावंडेही मग त्या हिरव्यागार पृष्ठभागावर उतरली. They were beckoning to him, calling shrilly. Beckoning means calling by gesture. डोके हलवून खून करणे किंवा इशारा करणे. कलकल आवाज करीत इशारा करून त्या समुद्र पक्षीला ते सर्वजण बोलावू लागलेत. He dropped his legs to stand on the green sea. आपले पाय अलगद त्या हिरव्या समुद्रावर सोडून तो उभा राहायचा प्रयत्न करू लागला. His legs sank into it. पण त्याचे पाय आत बुडू लागलेत. His legs sank into it या वाक्याचा आपल्याला क्वेश्चन टॅग करता येईल. सँक हे भूतकाळी रूप आहे, त्यामुळे इथे डीड येईल. वाक्य कसं होईल बघा. His legs sank into it, didn't they? He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. तो घाबरून ओरडला आणि पंख फडफडवीत पुन्हा वर उडायला लागला. या वाक्याचं आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो करता येईल. ते कसं होईल बघा. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. आपण अगेन पर्यंत हे वाक्य घेऊया. He not only screamed with fright but also attempted to rise again. But he was tired and weak with hunger and he could not rise, exhausted by the strange exercise. आता मात्र तो दमला आणि भुकेने अशक्त झाला होता. एक्झॉस्टेड मीन्स दमला किंवा थकला. इथे सुद्धा आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सोचं वाक्य करता येईल. ही वॉज टायर्ड अँड वीक या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो टाकता येईल बघा. ही वॉज नॉट ओनली टायर्ड बट ऑल्सो वीक विथ हंगर. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच इट अँड ही सँक नो फार्दर. हा वेगळ्या प्रकारचा व्यायाम करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडताही येईना. त्याचे पाय हिरव्या समुद्रात शिरले, पोट हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडाला नाही. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. आता तो छानपैकी तरंगू लागला. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, प्रेझिंग हिम अँड देअर बीक्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. त्याचे कुटुंबीय त्याच्या भोवती फेर धरून कलकल करीत त्याचे कौतुक करू लागले आणि आपल्या चोचीतून त्याला डॉग फिशचे माशाचे तुकडे भरवू लागले. ही हॅड मेड हिज फर्स्ट फाईट. अशी घेतली त्याने आपली पहिली भरारी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.